आत्ता आपण या ठिकाणी भौगोलिक क्षेत्रफेट याविषयी अभ्यास करणार आहोत. तर क्षेत्रफेटीमध्ये क्षेत्रफेटीची पूर्वतयारी, क्षेत्राची निवड, क्षेत्रफेटीसाठी घ्यावयाची काळजी आणि हे सर्व झाल्यानंतर याविषयीचा म्हणजेच क्षेत्रफेटीसाठीचा अहवाल सादरीकरण, लेखन याविषयी आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण भौगोलिक क्षेत्रफेट म्हणजे काय हे जाणून घेऊ. क्षेत्रफेट म्हणजे काय तर भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा एखाद्या स्थानाला म्हणजेच एखाद्या गावाला भेट देणे, ज्याला आपण म्हणू क्षेत्रफेट. आता ही जी क्षेत्रफेट आहे ही भूगोलातील एक महत्त्वाची अशी अभ्यास पद्धती आहे. महत्त्वाची यासाठी की भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रफेटीने घेता येतो. आता तुम्ही म्हणताल भौगोलिक संकल्पना कुठल्या आहेत? तर भौगोलिक संकल्पना म्हणजे जसं भरती अहोटी, म्हणजे हे कसं होतं हे जाणून घेणे, त्यामागचं कारण जाणून घेणे, ह्या संकल्पना झाल्या. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, बरोबर आहे ना. तर ह्या ज्या आहेत अपवर्णन ज्याला आपण म्हणू, ह्या ज्या गोष्टी आहेत या झाल्या भौगोलिक संकल्पना. तर ह्या जाणून घेणं किंवा घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रफेटीमध्ये घेता येतो. आता हे घटक कुठले आहेत? भौगोलिक घटक जे निसर्गतःच उपलब्ध आहेत. कुठले आहेत मग? हवा आहे, पाणी आहे, मृदा आहे, हो की नाही. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपदा आहे. तर हे जेवढे जे घटक आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे क्षेत्रफेट. आता मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रफेट ही अत्यंत उपयुक्त असते. का बरं हे असं म्हटलेलं आहे? मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध. जसं उदाहरण द्यायचं झालं, हवामानाचं आपण उदाहरण घेऊया. हवामान हे सर्वत्र सारखं असतं का? नाही. काही भाग थंड आहे, काही भाग उष्ण आहे. जरी हवामानामध्ये तफावत जर पाहिली तर सर्वत्र आपल्याला सारखंच दिसणार नाही हवामान, बरोबर आहे की नाही. हवामानामध्ये हे फरक दिसून येतात. अति थंडीचा प्रदेश आहे, अति उष्णता काही प्रदेशात दिसून येते आणि त्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष काय परिणाम होतो हे आपल्याला दिसून येतो आणि त्यानुसार लोकांचं मग जे काही जीवनमान आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे हा झाला मानव आणि पर्यावरणातील सहसंबंध. हे जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रफेट जी आहे ती या ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरते. आता आपण पाहू क्षेत्रफेटीची पूर्वतयारी. तर आपण सर्व तयार आहोत क्षेत्रफेटीला जाण्यासाठी, बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. मग पूर्वतयारीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे भेटीचं ठिकाण, क्षेत्रफेटीचं ठिकाण, जे भौगोलिकदृष्ट्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अशा ठिकाणाची निवड करणे आणि त्या ठिकाणाला भेट देण्याचा हेतू निश्चित करणे, हे पहिलं कारण आहे. दुसरं आहे तयारीमधला भाग. क्षेत्रफेटीमध्ये आपण कोणकोणत्या घटकाचं निरीक्षण करणार आहोत ते ठरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण तर क्षेत्रफेटीला चाललेलो आहे, पण मूळ हेतू काय आहे आपल्या लक्षात नाही आणि कुठल्या विषयाचा, कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा आहे हे जर आपली तयारी नसेल तर तिथं जाऊन काय होणार आहे? ते फायद्याचं ठरणार आहे का? नाही. आणि म्हणूनच त्यासाठी हेतू निश्चित करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कुठल्या घटकाचं आपण निरीक्षण करणार आहोत ते आधीच ठरवणं महत्त्वाचं आहे. आता घटक जे मी तुम्हाला भौगोलिक घटक सांगितलेले आहेत, हवा, पाणी, मृदा, नैसर्गिक साधन संपदा आहे. तर ह्या सगळ्यांचा तिथं त्यापैकी कुठल्या घटकाचा खोलवर तुम्ही अभ्यास करणार आहात. पर्वत घेतली, पठारं घेतली किंवा जरी साधी नदी जरी घेतली तरी नदीच्या खनन, वहन, संचयातून विविध भूरूपं तयार होतात.
हवेपासून विविध भूरूपं तयार होतात, तीही अभ्यासण्यासारखी असतात. म्हणजेच घटकाचं निरीक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ते पहिलं ठरवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा आहे, ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणचा नकाशा व तेथे जाण्याचा मार्ग, नकाशा याचा अभ्यास करावा लागतो. बरोबर आहे. ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याविषयीचा नकाशा आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे. तो यासाठी आहे, तो कुठल्या गावाचा आहे, कुठल्या तालुक्याचा किंवा कुठल्या जिल्ह्याचा आहे, मग त्यातल्या कुठल्या एखाद्या भागाला आपण किंवा गावाला आपण भेट देणार आहोत, त्याची विशेषता काय आहे, म्हणजे प्राथमिक स्तरावर आपण त्याची माहिती मिळवू शकतो नकाशाच्या माध्यमातून. त्याचबरोबर तेथे जाण्याच्या मार्गाचा नकाशा याचाही अभ्यास करावा लागतो. म्हणून हे दोन्ही नकाशे लागतात. बरोबर आहे. आपण ज्या स्थळी आहोत तिथून क्षेत्रभेटीसाठी ज्या स्थानी जाणार आहोत त्या मार्गाचा नकाशा आपल्याजवळ असणं महत्त्वाचं आहे. तो यासाठी एकतर आपल्याला मार्ग तर समजतोच, त्याचबरोबर त्या मार्गात अन्य काही भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशी काही स्थळं आहेत का की ज्याचा आपण जाता जाताही अभ्यास करू शकतो. आणि म्हणून ह्या सगळ्या विशेषता जाणून घेण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी नकाशा महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे क्षेत्रभेटीच्या ठिकाणाचं अंतर, तेथे जाण्याचे वाहतुकीचे मार्ग आणि वाहतुकीची साधने व क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ या संदर्भात नियोजन करावं. तर हे अगदी महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला जर एखाद्या स्थळाला जर भेट द्यायची असेल तर त्या ठिकाणचं आधी आपल्याला अंतर माहिती असणं आवश्यक आहे. अंतर, त्याचबरोबर त्या अंतरावरच अवलंबून ही गोष्ट आहे वाहतुकीचा मार्ग, की आपण ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाताना वाहतुकीचे मार्ग कुठले कुठले आहेत. रस्ता वाहतुकीचा मार्ग आहे, त्यानंतर हवाई मार्ग आहे, लोह मार्ग आहे. तर हे मार्ग झाले. मग ह्यातला आपल्यासाठी कुठला उपयुक्त आहे, यासाठी वाहतुकीचा मार्ग म्हणजे पहिला अंतर महत्त्वाचं आहे, त्याच्यावर अवलंबून वाहतुकीचा मार्ग महत्त्वाचा आहे, त्याच्यावर अवलंबून काय असणार आहे, वाहतुकीची साधनं. जर आपल्याला परदेशात जायचं असेल तर आपण काय करणार आहोत, हवाई मार्गाचा वापर करणार आहोत, हो की नाही. अगदीच आपल्यापासून जवळ असं 2-3 किलोमीटरवर काही भौगोलिक स्थळ असेल तर आपण कशाचा उपयोग करणार आहोत, रस्ते वाहतुकीचा. आणि म्हणूनच हे महत्त्वाचं असतं. म्हणून ह्या गोष्टीसाठी अंतर, वाहतुकीचा मार्ग, वाहतुकीची साधनं ही परस्पर एकमेकांवर अवलंबून आहे. आणि ह्या सर्वांवर क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ हा महत्त्वपूर्ण आहे. आणि यासाठी आपलं नियोजन असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि शेवटचा मुद्दा आहे क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीमधला, शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी नमुना प्रश्नावली तयार करावी. आता तुम्ही म्हणतात क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार, हेतू आपल्याला माहिती आहे, भौगोलिक घटकांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मग कुठला तुम्ही घटक निवडलेला आहे त्या घटकानुसार, किंवा तुम्हाला जर सर्वे वजा त्या ठिकाणी जर माहिती हवी असेल तर त्या अनुषंगाने तुमची प्रश्नावली तिथं तयार होणार आहे. जसं एखाद्या गावाला जर तुम्ही भेट दिली तर तिथली लोकसंख्या किती आहे, आर्थिक विकास कुठपर्यंत आहे, नोकरीसाठी लोक किती बाहेर पडलेली आहेत, किंवा प्राथमिक दृष्ट्या लोक किती काम करत आहेत, शेतीवर किती लोक अवलंबून आहे, पाण्याच्या ज्या सोयी आहेत त्या कुठल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत. ह्या सगळ्या सोयी सुविधा, गावामध्ये काय काय सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, मग त्यामध्ये तुमची शाळा असेल, हॉस्पिटल असेल, तर ह्या गोष्टीचा प्राथमिक स्तरावर अशा पद्धतीनं प्रश्नावली तयार करणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच भौगोलिक क्षेत्रभेटीमध्ये क्षेत्रभेटीची पूर्वतयारी ही या पद्धतीनं महत्त्वपूर्ण ठरते.
आता आपण क्षेत्रभेटीची निवड या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. पुन्हा मी तेच सांगेन की भौगोलिक क्षेत्रभेट ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते. जसं की प्राकृतिक भूरूपं आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की नदी वाहत आहे, मग नदीच्या वहन क्रियेतून, संचयन क्रियेतून काही भूरूपं तयार होतात. खनन, वहन, निक्षेपण या तिन्ही प्रक्रियेतून काही भूरूपं तयार होतात. तसंच हवेच्या माध्यमातून होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर हे पाहणं किंवा नदी किनारा आहे, धरण आहे, सागरी किनारा आहे, त्याच्यापासून विविध भूरूपं तयार होतात. पर्यटन स्थळं आहेत काही. त्यानंतर भौगोलिक घटकांशी संबंधित अशी काही संग्रहालयं आहेत किंवा कार्यालयं आहेत. खेडेगाव किंवा एखादं वनक्षेत्र आहे. तर इत्यादी ठिकाणी यापैकी एका घटकाचं काय करायचं आहे अभ्यासासाठी, ते क्षेत्र जे आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन त्या स्थानिक ठिकाणांची परिस्थितीच्या घटकाची निवड करावी आणि भेटीसाठी आवश्यक ती परवानगी पत्र घ्यावी. परवानगी पत्र म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची परवानगी आहे का. जसं की धरणावर एखादं वीज निर्मिती प्रकल्प राबवला जात आहे, मग तिथं पाहण्याची तुम्हाला परवानगी घ्यावी लागणार आहे किंवा त्यासाठी परवानगी मिळणार आहे का. जर परवानगी देत असतील तर ती आवश्यक कागदपत्र तुम्ही मिळवणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून तुम्ही ज्या ठिकाणी जाताल तेव्हा ते तिथं देणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच त्या ठिकाणची पहिली स्थानिक परिस्थिती जाणून घ्यायची, त्यानंतर तिथल्या घटकांची निवड करायची आणि भेटीसाठी आवश्यक ती परवानगी घ्यायची. संग्रहालयाला जरी संबंधित जे काही भौगोलिक घटक आहेत त्या संबंधित काही संग्रहालयं पण आहेत. तर त्या ठिकाणी जर तुम्ही जाणार असाल, प्राण्यांचे अवशेष वगैरे आहेत, हे तुम्हाला दाखवायचं आहेत. पक्षी प्राणी संग्रहालयसुद्धा आहे. पण तुमची जी काही संख्या आहे, कोण कोण जाणार आहे, मग इतक्या लोकांना तिथं परवानगी आहे का. तर ह्या सर्व गोष्टी जाणून घेणं, माहिती घेणं आणि त्या संबंधित परवानगीपत्र घेणं हे आवश्यक आहे. आता ह्या सगळ्याची तर निवड झाली, पण त्या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी जाताना नोंदवही, नमुना प्रश्नावली. आता तुम्ही म्हणताल नोंदवही कशाला हवी आहे. तर ज्या काही महत्त्वाच्या तुम्हाला तिथं बाबी सांगण्यात येणार आहेत, महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात येणार आहेत, तर त्याची तुम्ही काय करणार आहात, वहीमध्ये नोंद करणार आहात. मग नोंदवही आहे तर त्या अनुषंगाने पेन पेन्सिल येणारच आहे. त्यानंतर मोजपट्टी येणारच आहे. टेपही लागणार आहे. एखादं भूक्षेत्र पाहिलं तर त्याचं सर्वेक्षण करताना किंवा हे करताना मोजणी ही आवश्यक आहे. त्यासाठी टेप आवश्यक आहे. होकायंत्र आवश्यक आहे. नमुना प्रश्नावली तितकीच महत्त्वाची आहे, जी मगाशी मी तुम्हाला सांगितली की आपल्या स्तरावर, आपल्याला प्राथमिक स्तरावर जे प्रश्न पडतात ते नमुना प्रश्नावलीत लिहिणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून ज्या काही शंका आहे त्याचं आपण काय करू शकतो, त्या शंका तिथं निरसन करू शकतो नमुना प्रश्नावलीच्या माध्यमातून. नमुना गोळा करणे. आता तुम्ही म्हणते कसला नमुना गोळा करायचा आहे. जर आपण गेलो तर कोकण किनारपट्टी असेल, किनारपट्टीच्या प्रदेशात गेलो उदाहरणादाखल, तर प्रत्येक ठिकाणी वाळू जी आहे, रेती जी आहे ती सारख्याच रंगाची असते का. नाही. काही ठिकाणी खूप बारीक असते, काही भरड असते, काहीचा रंग पांढरा असतो, काहीचा गडद असतो रंग. आणि मग हे जे नमुने आहेत ते गोळा करणे, शंख शिंपल्यांसाठी गोळा करू शकतो किंवा एखादी वनस्पती आवडलेली आहे, ती वेगळी दुर्मिळ वाटलेली आहे म्हणून ती आपण गोळा केलेली आहे. किंवा मातीमध्ये पण फरक दिसतो. काही ठिकाणी जांभी दिसते, काळी माती ज्याला आपण म्हणू, त्यानंतर लाल मृदा दिसते. मग ते नमुने आपण गोळा करू शकतो. मग हे नमुने गोळा करण्यासाठी आपल्याकडे पिशवी असणं आवश्यक आहे. त्यानंतर नकाशा. ज्या स्थळी आपण गेलेलो आहे त्या स्थानाचा नकाशा असणं, मार्गांचा नकाशा असणं हे आवश्यक आहे. कॅमेरा म्हणजे जे काही स्मरणीय अशा ज्या घटना आहेत
किंवा ज्या काही तुम्हाला गोष्टी दिसलेल्या आहेत, ज्या काही संकल्पना तुमच्यासाठी क्लिअर झालेल्या आहेत भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या, त्याचे तुम्ही काय करू शकता, कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो घेऊ शकता. जसं की तुम्हाला गुहा दिसलेली आहे, त्याचा फोटो घेऊ शकता. एखादं दुर्मिळ पक्षी दिसलेला आहे, त्याचा तुम्ही फोटो घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं कॅमेऱ्याचा उपयोग होतो. दुर्बिणीचा उपयोग तुम्ही कशासाठी करणार आहात, तर लांबची गोष्टसुद्धा तुम्हाला जवळ आल्याचा त्या दुर्बिणीच्या माध्यमातून दिसू शकतं आणि त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. की काही ठिकाणी आपण तितक्या त्या जागेवर जाऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यासाठी काही बंधनं असतात आणि म्हणूनच दुर्बिणीच्या माध्यमातून आपण दूरच्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी पाहू शकतो. आणि म्हणून ह्या सर्व वस्तू बरोबर घेणं हे आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे क्षेत्रभेटीसाठी घ्यावयाची काळजी. क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनांचं योग्य पालन करावं. आता या ठिकाणी पहा, क्षेत्रभेट जी आहे ती शालेयदृष्ट्या जर घेण्यात आली, शाळा असेल, कॉलेज, महाविद्यालय यांमार्फत आयोजित केल्या जातात. मग या ठिकाणी शाळांच्या बरोबरच स्वतःचीही तितकीच जबाबदारी आहे की आपण आपल्याबरोबर दुसऱ्याची सुरक्षितता पाहणं. त्याचबरोबर आपल्याला आपले मार्गदर्शक जे शिक्षक आहेत त्या ज्या काही सूचना सांगत आहेत त्याचं पालन करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. दुर्गम किंवा अनोळखी ठिकाण आहे तर त्या ठिकाणी आपण एकटं जाऊ नये. एकटं गेलं काही विविध प्रकारचे प्रसंग घडतात आणि मग त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि अशी परिस्थिती ओढावू नये. म्हणून शक्यतो आपण सूचनांचं पालन करणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. आता क्षेत्रभेटीच्या परिसरात जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला जी काही प्रश्नावली आपण जी तयार केलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला अन्य काही माहिती हवी असेल, जसं की गाव आहे तर गावाची लोकसंख्या किती आहे, पाण्याचा स्रोत काय आहे, कुठल्या माध्यमातून पाण्याचा इथे पुरवठा केला जातो, त्यानंतर कुठल्या प्रकारचे व्यवसाय चालतात, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या संपर्क साधूनच तुम्ही त्यांच्याशी माहिती मिळवू शकता. क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. आता या ठिकाणी मी असं म्हणेन, जसं की इथं पर्यावरणाचं नुकसान होणार नाही तर यामध्ये मी असं सांगेल की आपण जर क्षेत्रभेटीला गेलेलो आहे तर काही लोक काय करतात, खातात आणि तिथंच खाल्लेले जे काही चिप्स वगैरे आहेत तर त्याचे रॅपर त्या ठिकाणी टाकतात, कागद टाकतात, म्हणजे त्या परिसराची स्वच्छता राखत नाही. हे सुद्धा पर्यावरणाला हानी पोचणारच आहे. त्याचबरोबर सुंदर जर फुलझाडं असतील, फळझाडं असतील तर ते काय करणार, त्याला नुकसान घातक ठरेल असं ती फुलं ओढून काढणार, फळं तोडणार. या पद्धतीनं असे काही कृत्य करू नये. किंवा एखाद्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर आपण बरेचदा पाहतो की त्या मूर्त्यांना प्रसाद असा भरवला जातो, त्यांच्या चेहऱ्याला ते प्रसाद लावले जातात. मग त्यानेसुद्धा काय होतं की त्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेहून ते भंगू शकते. किंवा जर तुम्ही एखादं किल्ला वगैरे पाहायला गेलेला आहे तर तिथं खडूनी वगैरे काहीही चित्र काढणं, लिहिणं, तर ह्या पद्धतीनं त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणं हे सर्वस्वी आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी. जसं मी मगाशी म्हटलं की दुर्गम किंवा अनोळखी ठिकाणी एकटं जाऊ नये. जसं की
सर्वजण मंदिरामध्ये आहेत, मंदिराला लागूनच समुद्रकिनारा आहे आणि मुलं काय करतात, न सांगता समुद्रामध्ये जातात. काही वेळेस भरतीची वेळ असू शकते आणि त्यावेळेस काही आपत्ती घडण्याची शक्यता असते आणि तसंच अन्य काही अपघात झालेला आहे. असं काही झालं तर आपल्याबरोबर प्रथमोपचार पेटी की ज्यामध्ये औषधं, काही बाम किंवा बँडेज पट्टी यासारखा प्राथमिक स्तरावर औषधोपचार करणं आणि त्या आपल्याबरोबर ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आता क्षेत्रभेटीमधला महत्त्वाचा मुद्दा आहे अहवाल लेखन. क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन करावं. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा वापर करावा आणि आवश्यक ते छायाचित्र त्या ठिकाणी जोडावीत. यासाठी पहिला मुद्दा आहे प्रस्तावना. त्यानंतर प्रस्तावना वजा म्हणजे तुम्ही क्षेत्रभेटीचा तुमचा काय हेतू आहे, कोणाच्या मार्फत तुम्ही ही क्षेत्रभेट निवडलेली आहे, त्या विषया अनुरूप अशी प्रस्तावना करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर स्थान व मार्ग नकाशा. ज्या स्थानी आपण जाणार आहोत त्या स्थानाचा आणि ज्या मार्गाने जाणार आहोत अशा मार्गदर्शक नकाशाचं त्या ठिकाणी लावणं महत्त्वाचं आहे किंवा काढणं महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा आहे प्राकृतिक घटक. म्हणजे जे काही आपल्याला क्षेत्रभेटी दरम्यान जे काही प्राकृतिक घटक दिसलेले आहेत त्या घटकांचं तिथं नमूद करणं, त्याविषयीची माहिती, त्याविषयीची संकल्पना त्या ठिकाणी लिहिणं आणि त्यापूरक अजून काही माहिती आवश्यक जर मिळाली असेल तर ते संदर्भ त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर हवामान. ज्या स्थळाला आपण भेट दिलेली आहे तिथलं हवामान कसं होतं, थंड होतं, उष्ण होतं का उष्ण दमट होतं, हे लिहिणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने आणि काही बदल घडलेले असतील तर तेही लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या. ज्या स्थळाला, ज्या क्षेत्राला आपण भेट दिलेली आहे तिथली लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येचं वितरण लिहा. लोकसंख्येमध्ये स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, त्यानुसार तुम्ही तिथं ग्राफ लावू शकता. त्यानंतर त्यातले साक्षर किती, निरक्षर किती आहेत ह्याचाही ग्राफ लिहू शकता. या अनुषंगाने लोकसंख्येवर किती टक्के लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे हे लिहू शकता. किती जण उद्योगधंदे करतात, कुठल्या प्रकारचे करतात हेही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पर्यावरणीय समस्या व उपाय. आता या मुद्द्यामध्ये आपण असं करू शकतो की ज्या स्थळाला आपण भेट दिलेली आहे तिथं कुठकुठल्या आपत्ती झालेल्या आहेत हे तुम्ही लिहू शकतात. पर्यावरणीय दृष्ट्या कुठल्या समस्या आहेत तिथं हे लिहू शकतात. मग ह्या जर समस्या असतील, ह्या वारंवार जर उद्भवत असतील, जसं सारखाच पूर येत आहे तर मग त्याच्यावर काही उपाययोजना आहेत का केलेल्या, तर त्याही त्या ठिकाणी लिहिणं महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे भूमी उपयोजन. ज्या क्षेत्राला आपण भेट दिलेली आहे ते एकूण भूमी, त्या भूमीच्या प्रत्येक भागाचं कशा पद्धतीनं उपयोग केलेला आहे हे लिहिणं म्हणजे भूमी उपयोजन. मग आता एकूण जमिनीच्या काही पर्सेंट उद्योगधंद्यासाठी आहे, काही पर्सेंट शेतीसाठी वापरण्यात येत आहे हे लिहिणं अपेक्षित आहे. आणि यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे निष्कर्ष. हे पूर्ण क्षेत्रभेट झाल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही काय निरीक्षण केलं आणि त्यातनं काय निष्कर्ष निघतो हे लिहिणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.